कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. माननीय एकनाथराव शिंदे साहेब शिवसेना पक्षप्रमुख, माननीय आनंदरावजी जाधव साहेब शिवसेना नेते, माननीय आमदार संतोषजी बांगर साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख, माननीय रामभाऊ कदम युवा सेना जिल्हा प्रमुख यांच्या सूचनेनुसार पक्ष संघटना बळकट करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात वसमत शहरातील सर्व शिवसैनिकांची आणि पदाधिकारी नेते यांची बैठक वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 15 जून 2025 रोजी पार पडली. बैठकीत माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा साहेब, रामकिसन झुंझुर्डे, प्रभाकर क्षीरसागर, बाबा आपुने, मनोज चव्हाण, प्रथमेश जैन, राहुल राठोड, संजय टाक, काशीनाथ भोपे, अंतुल गोरे, सुधीर वंजे, विनायक सातपुते, भीमराव भोसले, विक्की कदम, संतोष महात्मे, प्रदीप मोरे, डॉक्टर अजय मुदडा, योगेश गट्टानी, हरनाम सिंग चौहान, राजू पवार, सौ वैष्णवी कड, बाळू कड, अरुण भाऊ, नशीरबाई, सतीश कुलते, चंद्रकांत चहाड, पुरुषोत्तम इपकलवार, नितीन जाधव, गोविंद येजगे, मास्टर संजय सौदा, डॉक्टर राम मुंदडा, विनोद मज्जनवार, स्वप्नील शिंदे, रामा वाघमीर यांची ह्या बैठकीस उपस्थिती होती. जनसावली न्यूज कडून बाळासाहेब सारोळेकर. नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुकीचं आता शासनातर्फे GR काढून प्रभाग रचनेबाबत सूचना केलेल्या आणि मग त्या अनुषंगानं आपल्या शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असली पाहिजे याच्यासाठी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी आजची बैठक होती. रिझर्वेशन आणखी जोपर्यंत रिझर्वेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला काय कोणाचं नाव सुचवता येणार नाही किंवा कोण इच्छुक आहे ते सांगता येणार. म्हणून रिझर्वेशन झाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. हे परिस्थिती ठरवणार आहे. म्हणून आज आपल्याला सांगता येत नाही सोबळावर. वर तिन्ही पक्ष मिळून काय पॉलिसी ठरवतात हे महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगानं खाली सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून काय ठरवायचं ते आपल्याला ठरवावं लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने कसं आहे, आपल्याला ग्रामीण पातळीवर, खालच्या पातळीवर आपल्याला निवडणूक लढवायची असते. म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे युतीच्या दृष्टीनंच होईल असं काही सांगता येत नाही आपल्याला. पक्षाने स्थानिक काळापासून जवळ 30-40 वर्षापासून पक्षाचे काम करत असतो आणि सगळे कार्यकर्त्याशी जे बांधिलकी आहे त्या दृष्टीनं कार्यकर्त्याला आपण मार्गदर्शन करावं त्याच्यासाठी ही बैठक बोलवली. आणि पक्ष ज्यावेळेस आदेश देईल त्यावेळेस त्याप्रमाणे काम करावंच लागणार आहे ना. त्यावेळेसही शिवसेनेचा झेंडा नगर परिषदेवर फडकणार हे तुम्हाला 100% सांगतो. स्थानिक या ठिकाणी असं कोण सांगितलं की आमदार असला, मंत्री असला म्हणजे तिथं काय होत नाही. मागच्या काळात तुम्ही बघितलंय, बरोबर आहे. इथंही मंत्री होते, आमदार होते, तरी शिवसेनाचं जोर चढवायची ना प्रत्येक ठिकाणी. म्हणून तो काही विषय नाही. शेवटी हा हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यापासूनच आहे, बरोबर आहे. आताही ते काही कमी झालं नाही. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचाच झेंडा फडकणार ही तुम्हाला 100% खात्री आहे.